नमस्ते मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला फार मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, सायली आणि अर्जुन दोघं सुद्धा बाहेरून आलेले असतात। त्या क्षणी कल्पना आणि घरातील सगळेच व्यक्ती रागामध्ये असतात। त्यावेळेस कल्पना आल्या आल्याच अर्जुनला जाब विचारते, काय रे, खूप प्रेम आहे ना तुमचं एकमेकांवर? त्या क्षणी इकडे अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, हो आहे आमचं प्रेम। तर इकडे प्रिया सगळा काही तमाशा बघत असते। त्यावेळेस कल्पना अर्जुनच्या जवळ जाते आणि त्याच्या कानाखाली मारते। त्या क्षणी सायली आहो आई असं म्हणायला जाते। त्यावेळेस सायलीला कल्पना शांत करते आणि म्हणते, बाहेरच्यांनी मध्ये बोलण्याचा अधिकार नाही। आणि त्या क्षणी त्या अर्जुनला असं म्हणते की हिचं तर ठीक आहे रे, ही माझी कधीच नव्हती, पण तू माझा होतास ना, तरीसुद्धा तू माझ्याशी खोटं बोललास। त्यावेळेस अर्जुन म्हणतो, काय झाले आई? त्यावेळेस कल्पना हातामध्ये असणारे कागद उधळते आणि म्हणते की हे तुमच्या खोट्या लग्नाचे मॅरिज सर्टिफिकेट, तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरिजचे सर्टिफिकेट असं म्हणता क्षणी इकडे सायली आणि अर्जुनला सुद्धा फार मोठा धक्का बसतो। तो प्रियाला हे सगळं काही बघून आनंदाचे उफाळे फुटतात। त्या क्षणी आता सायली आणि अर्जुन काय निर्णय घेणार, खरोखर आता जे खोटं लग्न आहे ते खरोखर लग्नबंधनात अडकून कल्पनाचा विश्वास कशा प्रकारे जिंकणारे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।